नेहमीचाच नाश्ता खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल आणि मुलांच्या डब्याला सुद्धा जर झटपट आणि चविष्ट असं जर काही बनवायचं असेल तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे। तर आज आपण अगदी मस्त आणि मुलांच्या आवडीची अशी एक मस्त रेसिपी बनवणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला तर मग आपण वेळ वाया न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करायची आहे। तर रेसिपी बनवण्यासाठी सुरुवातीला मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी रवा घ्यायचा आहे। तर रवा आपल्याला बारीक घ्यायचा आहे, तुमच्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये वाटून घ्या। आता सेम आपल्याला त्याच वाटीने 1 वाटी मैदा घ्यायचा आहे। गोडासाठी इथे मी पाव वाटी पिठी साखर घेतलेली आहे आणि पाव वाटी आपल्याला इथे मिल्क पावडर घ्यायची आहे। आता यामध्ये 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे आणि इसेन्स घातल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 अंड फोडून घालायचं आहे। अंड यासाठी घालायचं आहे की जो आपण नाश्ता बनवणार आहोत तो अगदी फ्लफी होईल, त्यामुळे इथे आपल्याला अंड्याचा वापर करायचा आहे। जर तुम्हाला अंड नसेल वापरायचं तर तुम्ही ते स्किप केलं तरी सुद्धा चालेल। तर आता सगळे जिन्नस आपण या अंड्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। लहान मुलांच्या तर अगदी आवडीचा असा हा नाश्ता आहे, जर एकदा बनवला तर मुलं सारखं बनव असं हट्ट करतील। तर इथे बघू शकतो आपण अशा प्रकारे अंड यामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला दूध घालायचं आहे। तर दुधाचाच वापर करायचा आहे, पाणी अजिबात वापरायचं नाही। तर इथे बघू शकतो आपण सुरुवातीला मी इथे अर्धी वाटी दूध घातलेलं आहे। तर हे संपूर्ण मिश्रण भिजण्यासाठी आपल्याला 1 वाटी एवढं दूध लागणार आहे। तर आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला गाठी दिसत असतील, तर याचं काही टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण पुढे आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्सरला वाटूनच घेणार आहोत, जेणेकरून यातील सर्व गाठी व्यवस्थित फोडल्या जातील। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा, मुलांना खूप आवडेल। किंवा सकाळच्या गडबडीमध्ये संध्याकाळच्या वेळेसुद्धा मुलं जर खेळून आली, पटकन काही बनवायचं असेल तर ही झटपट अशी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून पहा। तर आता इथे बघू शकतो आपण 5 ते 10 मिनिट मी बॅटर व्यवस्थित रेस्ट करायला ठेवलं होतं। रेस्ट करून झाल्यानंतर आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे मिश्रण वाटून घेणार आहोत, म्हणजे यामध्ये ज्या पण काही गाठी असतील त्या व्यवस्थित फोडल्या जातील आणि अगदी स्मूथ बॅटर आपल्याला भेटेल। आता आपण झाकण लावून याचं एक बारीक असं वाटण करून घेऊया। तर मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। तर ही रेसिपी बनवायला जेमतेम 15 ते 20 मिनिटं लागतात, फार जास्त वेळ लागत नाही आणि घरातील अगदी किरकोळ सामानामध्ये ही रेसिपी तयार होते। तर हे सगळं सामान सगळ्यांच्याच घरी असतं, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। सगळ्यात शेवटी आपल्याला इथे अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे। तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुमच्याकडे बेकिंग सोडा नसेल तर बेकिंग पावडर तुम्ही घातली तरी सुद्धा चालेल। आता हे मिक्स करून घातल्यानंतर आता आपलं नाश्ता बनवण्यासाठीचं पीठ तयार झालेलं आहे। दुसरीकडे आपण गॅसवरती तवा गरम करत ठेवलेला आहे। आता पॅन गरम झाल्यानंतर तेलाने ब्रश व्यवस्थित फिरवून घ्यायचा आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे, जास्त हाय करायची नाही, नाहीतर आपले हे पॅनकेक जे आहेत ते खालून करपून जातील। आता पळीच्या साहाय्याने अशा प्रकारे व्यवस्थित घालायचं आहे, अजिबात याला पसरवायचं नाही, ते आपोआप आपला शेप घेतं। आता आपण पलटी करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता याला किती सुंदर असा रंग आलेला आहे आणि अगदी 2 ते 3 10 ते 15 सेकंदामध्ये हे पॅनकेक आपले व्यवस्थित भाजले जातात। आता आपण हे पलटी करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता पॅनकेक आपले दोन्ही बाजूनी व्यवस्थित तयार झालेले आहेत। आता उरलेल्या पिठाचे देखील मी अशाच प्रकारे व्यवस्थित पॅनकेक बनवून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता एवढ्या पिठामध्ये आपले 7 ते 8 पॅनकेक व्यवस्थित तयार झालेले आहेत। तर इथे मी काही छोटे मोठे अशा प्रकारे पॅनकेक बनवून घेतलेले आहेत। तर हे पॅनकेक तुम्ही असेही खाऊ शकता किंवा यावरती मध लावून सुद्धा खाऊ शकता, अतिशय मस्त आणि अगदी फ्लफी झाल्यामुळे हे एक गोड असल्यामुळे लहान मुलं सुद्धा अगदी आरामात खातात। तर वरून यावरती मी मध लावणार आहे, जेणेकरून खाताना याची चव अजूनच छान लागेल। तुम्ही चहाबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा असंही खाल्लं तरी सुद्धा चालेल। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि जर बनवली तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी झाली ते। तर आता आपण इथे मी मध लावून घेतल्यानंतर अजून वेगळ्या पद्धतीने सुद्धा मी ही रेसिपी बनवणार आहे, जेणेकरून मुलांना अशा प्रकारे बनवल्यानंतर खूपच छान लागते। तर तुम्ही बघू शकता आपले सगळेच पॅनकेक दिसायला किती मस्त झालेले आहेत। जेवढे दिसायला मस्त आहेत तेवढेच ते फ्लफी सुद्धा आहेत आणि अतिशय मस्त तयार झालेले आहेत। तर दुसरीकडे मी इथे चॉकलेट घेतलेलं आहे आणि आता हे न्यूटेला सुद्धा आपण व्यवस्थित या पॅनकेकवरती व्यवस्थित लावायचं आहे। असा नाश्ता जर असला तर मुलं अगदी पटापट डबा फिनिश करून येतात। तर चॉकलेट म्हणलं की मुलांना खूपच आवडते, तर तुम्ही अशा प्रकारचा डबा मुलांना नक्की बनवून द्या, मुलंसुद्धा डबा व्यवस्थित फिनिश करून येतील।
तर चॉकलेट व्यवस्थित लावून झाल्यानंतर आता आपण जो दुसरा पॅनकेक आहे तो यावरती ठेवायचा आहे आणि मधून कट करायचा आहे. तर तुम्ही बघू शकता किती साधी सिंपल रेसिपी आहे, पण मुलांना खूप आवडणारी आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. त्याचबरोबर रेसिपी जर आवडली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही तुमच्या मुलांना डब्यामध्ये कोणती रेसिपी बनवून देता हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.